मंडळी नमस्कार। आज आपल्या SRT शेती शाळा क्रमांक 9 मध्ये वर्धा जिल्ह्यातून जे शेतकरी आले आहेत, तसं आपल्याकडे पहिलेपासून वर्धा जिल्हा हा जास्तीत जास्त शेतकरी येतात। भरपूर मोठी लँड आहे, तिथे खूप मोठी जमीन आहे आणि शेतकरी पण खूप येतात। आज आपल्या SRT शाळेमध्ये वर्धा जिल्ह्यातले जे शेतकरी आलेले आहे, आपण त्यांना विचारू की SRT शेती शाळा आता कंटिन्यू त्यांच्या जिल्ह्यातले शेतकरी करतच आहे, पण ते सुद्धा आले, अजून किती शेतकरी येतील हे पण सांगता येईल। आणि आपण त्यांना त्याचा साहेब आपला परिचय द्या, नाव सांगा आणि SRT शेतीकडे काय या वाटलं असं सांगा। नमस्कार, मी अभिजित नाखले, अभिजित सुरेशराव नाखले, मुक्काम बाबुळगाव, तालुका सेलू, जिल्हा वर्धा। मी याच्यासाठी आलो का मी पारंपरिक शेती करून राहिलो। पारंपरिक शेतीमुळे माझा खर्च जास्त होऊन राहिला शेतीवर, कृषी केंद्राचं बिल जास्त येऊन राहिलं, ट्रॅक्टरवरचा खर्च येऊन राहिला, मजुरी वाढून राहिली, बैलजोडी वापरून राहिलो। या गोष्टीपासून मी कंटाळलो। त्याच्यामुळं मला SRT शेतीकडे कल वाढला आणि मी उमेश भाऊकडे आलो आणि त्यांचं इथे शेत पाहिलं तर मला योग्य वाटलं काय पुढच्या वेळेस मी SRT करावं आणि मी करणार आहे। बरं साहेब, जे आता समजा आपण वर्धा जिल्ह्यातून बरेच शेतकरी आपण इथे आलेले आहे, आता मी जे तुम्हाला इथे काय सांगितलं, इथे तुमचा खर्च वाढाव असं सांगितलं की जसं तुमचा आपल्या शेतकऱ्याचा खर्च कमी झाला पाहिजे याबद्दल सांगितलं, त्याबद्दल थोडं सांगा की आपण जे शिकवलं त्याबद्दल तुमचं मत काय? उमेश भाऊने आम्हाला खर्च कमी झाला पाहिजे, शेतकऱ्याचा उत्पन्नात वाढ झाली पाहिजे। आपला खर्च मजुरीवर जास्त होऊन राहिला, अर्धा खर्च ट्रॅक्टरवाल्याला चालला, त्याच्यामुळं आपल्याजवळ पैसा काहीच नाही उरून राहिला। त्याच्यामुळं या शेतीमुळं उत्पन्न जास्त आहे, खर्च कमी आहे। त्याच्यामुळं हे पद्धत शेतकऱ्यासाठी केव्हाही चांगली आणि भविष्यात शेतकऱ्यांनी याच्याकडे वळावलं पाहिजे। बरं, धन्यवाद, नमस्कार। आणि तुम्ही या, कोण या साहेब, कोण जे येणार आहे थांबून ठेवता तर मंडळी, आज त्याच वर्धा जिल्ह्यातले हे दुसरे शेतकरी आहे। साहेब आपलं नाव सांगा आणि SRT बद्दल आपलं मत सांगा। माझं नाव रमेश दशरथजी वाळके, मुक्काम पोस्ट वायगाव डिपाणी, तालुका वर्धा, जिल्हा वर्धा। मी पारंपरिक शेती करत आहो। पारंपरिक शेतीमध्ये शेतीचा खर्च हा जास्त होत आहे, त्यावर उपाय म्हणून उमेश भाऊच्या मार्गदर्शनाखाली जी काही SRT अंतर्गत शेती होत आहे ते पाहून यावं, आपला खर्च कुठे कमी करता येईल याबद्दल आपण मार्गदर्शन घ्यावं, याकरता मी इथं उपस्थित झालो। त्या दृष्टीने आज मशागतीचा खर्च, कृषी डिजिटलचा खर्च व मजुराची टंचाई ह्या 3 महत्त्वाच्या समस्या आजच्या पारंपरिक शेतीला भेडसावत आहे व त्यावर निश्चितच उपाय उमेश भाऊच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला SRTचं मार्गदर्शन मिळालं, त्या मार्गदर्शनामध्ये त्याचा निश्चितच उपाय आहे हे आता आम्हाला 100% जाणवलं आहे। यापुढे आम्ही तो प्रयत्न SRTचा करू। आज आपण जे सांगतो की आपण हे जे SRT सगळ्यापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणतो, हे कारण आता प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जर SRT पोहोचली नाही तर आता शेतकऱ्याला काही खरं नाही, कारण प्रत्येक गोष्टीत आपण जुळवाजुळव करू शकत नाही। पहिला प्रॉब्लेम असा आहे की शेतकऱ्यापाशी भरघोस पैसा नाही, त्याच्यामुळे तो कोणावर तरी अवलंबून आहे। दुसरी गोष्ट का त्याच्या घरचे शेतकरी, जे पूर्वी प्रत्येक माणूस शेतात जाऊन काम करत होता, आता तुमच्या घरचे किंवा माझ्या घरचे समजा कोणी जायला त्या गोष्टीसाठी तयार नाही आणि मजूर भेटत नाही, तर मग आपल्याला समोर चालण्यासाठी ही SRT पद्धत हे आपल्यासाठी खूप बेस्ट आहे आणि शेतकऱ्याचा उद्धार याच्यात नक्कीच होईल। दुसरी गोष्ट, माती आपण जे करतो हे मातीवर उत्पन्न घेतो, तीच जर आपण व्यवस्थित ठेवली नाही मग उत्पन्नाची अपेक्षा आपण करायची कोणाकडून? नुसते रासायनिक खत आणि शेणखत टाकल्याने उत्पन्न होईल का? तर नाही होणार। त्याच्यासाठी आता काळाची गरज आपल्याला SRT करावीच लागेल। धन्यवाद, तुम्ही इथं आल्याबद्दल धन्यवाद।